हाय फ्रेंड्स, आज आपण करतोय मस्त असं बटर पनीर जे चवीला अप्रतिम होतं. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसंच बटर पनीर आपल्या घरच्या घरीसुद्धा तयार होतं. अगदी सिल्की स्मूथ अशी त्याचं टेक्स्चर येतं. चवीला तर अप्रतिम होतंच. तर यासाठी आपण 10 ते 12 काजू घेतले. काजूमध्ये उकळतं पाणी घालायचं आहे आणि जरा 15 मिनटं बाजूला ठेवायचे. ते म्हणजे काजू छान नरम होतील. इथे कांदा घेतला आहे, मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा आपण छानपैकी चिरून घ्यायचा आहे. तर कांदा चिरून झाला की त्यानंतर आपण टोमॅटो घ्यायचे आहे. तर आपण एक मोठा कांदा घेतला, त्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले. कांद्यापेक्षा थोडंसं टोमॅटो कमी घ्यायचे आहेत आणि टोमॅटो पण आपण छान चिरून घेतलेले आहे. त्यानंतर पनीर घेतलेले. पनीरच्या आपल्याला आवडतील त्या आकारात त्याचे पीसेस करून घेतले आहे. आता एका पॅनमध्ये बटर टाकलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये पनीर जे आहे ना ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर नेहमी आपण जेव्हा शॅलो फ्राय करतो ना तर गॅसच्या आत जे आहे ना मीडियम टू हाय ठेवायचे, म्हणजे ते लवकर त्याला बाहेरून जे आहे ना त्याचा कलर बदलतो आणि पनीर चिवी होत नाही. तर मोठ्या गॅसवर आपण पनीर छानपैकी परतून घेतलं. पनीर परतलं गेलं की त्यावर आपण थोडी कसुरी मेथी घातली, हळद घातली, लाल तिखट घातलं आणि मीठ घातलं आणि मस्तपैकी पनीर परतून घेतलेलं. आता पनीर आपण बाजूला काढून ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा. तर इथे आपण जो कांदा घेतला आहे तो कांदा आपण मस्तपैकी परतून घेऊया. जोपर्यंत कांद्याचा रंग छानपैकी बदलत नाही, म्हणजे हलका लालसर रंग येत नाही ना तोपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा. त्याबरोबर आपण 10 ते 12 लसूण पाकळ्यासुद्धा टाकल्या आहे. कांदा आणि लसूण भाजून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातल्यावर थोडीशी साखर आणि मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये एक हिरवी मिरची घातली आणि त्याचबरोबर एक घातली आपण कश्मीरी लाल तिखट. आता हे घातल्यावर आपण काय करायचं, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, जिरं घालायचं आहे, आलं घालायचं आहे यामध्ये आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून मस्त शिजू द्यायचं जोपर्यंत आपले टोमॅटो नरम होत नाही. काजू आपले नरम झाले. आता काजू आपण मिक्सरमधून अर्धी वाटी पाणी घालायचं, त्या आधीचं पाणी फेकून द्यायचं आहे, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मस्त त्याची पेस्ट करून घ्यायची अगदी बारीक. आता आपला हा मसाला पण थंड झाला आहे, तो पण अगदी जेवढा मिक्सरमध्ये बारीक करता येईल ना तेवढा बारीक करायचा. एकदम मसाला बारीक झाला पाहिजे. काजू पण जेवढे बारीक करता येईल तेवढे बारीक करायचे. इथे मी तेल घेतले, तेलामध्ये 3 ते 4 तमालपत्र टाकले. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा किंवा अर्धं तेलसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये आपण घातलं 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा हळद घातली आणि 1 चमचा घातली आपण लाल तिखट आणि त्यानंतर आपण केलेला कांदा टोमॅटोचा जो मसाला होता ना तो घालायचा. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि हा मसाला आहे ना एक 4 ते 5 मिनटं चांगल्यापैकी परतून घेऊया जोपर्यंत याला व्यवस्थित तेल सुटत नाही. याला तेल सुटलं की त्यानंतर आपण त्यामध्ये आपली काजूची पेस्ट घालायची. आता काजूची पेस्ट घातल्यावर आपण त्यामध्ये पाणी घालायचं. गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसं भाजी घट्ट किंवा पातळ लागते त्यानुसार पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, चिमूटभर साखर घालायची आणि मस्त उकळी द्यायचं आहे. आता ही छान उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आपले पनीरचे तुकडे. त्याचबरोबर घालून घ्यायची कसुरी मेथी आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे. यामध्ये 1 चमचाभर घालायचं आपल्याला बटर, की आपलं पनीर बटर मसाला तयार आहे. नक्की करून बघा.